गणपती बाप्पा मोरया. मोरया. नमस्कार मंडळी, मी सारिका. आणि मी संदेश. आम्ही निघालो आहोत कोकण कोस्टल बाईक राईडला, मुंबई पासून गणपतीपुळे. तसं तर हा आमचा पहिलाच ब्लॉग. सो ही कोकण कोस्टल राईड म्हणजे आमची ड्रीम राईड. आम्हाला दोघांना फिरायला खूप आवडतं आणि त्यात बाईक राईड म्हणजे प्रेमच. आम्ही कोलाडवरून रोहा मार्गे रेवदंडा सालाव ब्रिजने चौलला निघालेलो. जसं जसं आम्ही ब्रिजवर आलो तसं समुद्राचं दर्शन झालं आणि तेव्हा खरी फिलिंग आली कोस्टल राईडची. कोकणात अनेक सुंदर शिवमंदिरं आहेत. त्यापैकी अप्रतिम रचना असलेलं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं एक मंदिर म्हणजे चौलगावचं रामेश्वर मंदिर. कौलारू छप्पर असलेलं जुन्या पद्धतीतलं हे मंदिर. मंदिराच्या समोरच एक भली मोठी पुष्करणी आहे. दगडी पुष्करणी समोर हे कोकणी पद्धतीचे मंदिर एखादे चित्र असावे तसे भासते. समोरच एक नंदी मंडप आहे. त्याच्या बाजूला 2 मोठ्या दीपमाळा आहेत. हुबेहूब मंदिराचे चित्र काढावे इतके सुंदर हे मंदिर आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. चला तर मग निघूया जवळच असलेल्या रेवदंडा किल्ला पाहायला. 15व्या शतकात रेवदंडा गावचे महत्व ओळखून पोर्तुगीजांनी कुंडलिका खाडीच्या मुखावर हा किल्ला बांधला. येथे चर्चचे अवशेष, जुने घरं आणि वाडे यांचे अवशेषही आढळतात. रेवदंडा किल्ल्यावर 7 मजली 7 खणी मनोरा आहे. त्यापैकी 4 मजले अजूनही उभे आहेत. या मनोऱ्याच्या पायथ्याशी काही तोफा सुद्धा आहेत. या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमारचा रखवालदार म्हणून ओळखले जात होते, कारण यावरूनच मुंबईपासून ते जंजिरापर्यंतची नजर ठेवता येत होती. मनोऱ्याच्या आत जाऊन वर पाहिले की त्याची भव्यता अधिकच जाणवते. आता आपण आलोय कोरलाई किल्ला बघायला. किल्ल्याच्या पायथ्याशी कोरलाई गाव बसलं आहे. या रस्त्याला लागलं की तुम्हाला मासोळी व्यवसाय करणारे लोक दिसतील. मासोळी म्हणजेच काय, तर आपल्या साध्या भाषेमध्ये सुकट. तर या रस्त्याला जाताना तुम्हाला सुकटचा घमघमाट आणि त्यातच समुद्राच्या लाटांचा आवाज, आहा कितकं छान वाटतं ना, काय सांगू. गावामधून कोरलाई लाईट हाऊस पर्यंत एक रोड जातो, तोही अगदी समुद्राच्या बाजूने. इथे लाईट हाऊस सुद्धा आहे बघण्यासारखं. किल्ल्यावर जाण्यासाठी अरुंद अशा पायऱ्या आहेत. चढताना जरा सावकाशीच बरं का. किल्ल्याच्या उत्तर टोकाला बुरुज आणि समुद्राकडे उघडणारा दार आहे. तर मुख्य द्वाराकडे जाताना ठिकठिकाणी तोफा आणि पोर्तुगीज भाषेत लिहिलेले शिलालेख आढळतात. दक्षिणेकडे पाहिले तर अथांग असा समुद्र आणि कोरलाई गावचा किनारा आपल्याला दिसू शकतो. पोर्तुगीज काळात बांधले गेलेले नोसा सेन्योरा चर्च आता वापरात नसलं तरीही त्याचं बांधकाम आपल्याला नीट पाहता येतं. बाजूला छोटेसे महादेवचे मंदिर असून त्यासमोर वृंदावन सुद्धा आहे. इथूनच आम्ही निघालोय आगरदंडा दिघी जेट्टीसाठी. आपली कोकण कोस्टल राईड असल्यामुळे आम्ही दिघी जेट्टीवरून नानवली, सार्वे, आडगाव करत दिवे आगारला निघालो. राईड करताना वाटेत बैलांची झुंज सुद्धा लागली होती. आम्हाला सुंदर असं एक आडगाव लागला. रोडच्या एक बाजूला गाव
तर दुसऱ्या बाजूला समुद्र. वा, इतकं छान लोकेशन होतं. दिव्यागर गाव प्रसिद्धीस आले ते इथे सापडलेला श्री सुवर्ण गणेशामुळे. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही लगेचच मोदकावरच ताव मारला. गरमागरम मोदक आणि त्यावर साजूक तूप. आहा, मस्तच. आजच्या दिवसातलं आपलं शेवटचं ठिकाण श्री क्षेत्र हरिहरेश्वर. वीकडे असल्यामुळे गर्दी तशी फार कमीच होती. इथे प्रथम कालभैरव योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग शेजारीच असलेले नंदी, गणपती, हरिहरेश्वर आणि मग पुन्हा कालभैरव योगेश्वरी असे दर्शन घेण्याची प्रथा आहे. इकडे आल्यावर मन अगदी प्रसन्न होते. हरिहरेश्वर आणि कालभैरव या देवतांचा अनेक पौराणिक कथांमध्ये उल्लेख असल्याने ती अतिशय महत्वाची दैवत आहे. श्रीवर्धन जवळ रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या या हरिहरेश्वर क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून गौरवले जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला 100-150 पायऱ्या खाली उतरून डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. पायऱ्या उतरून खडकाळ किनाऱ्याला लागलं की 1 कोसाची प्रदक्षिणा सुरू होते. इथे समुद्र खवळलेला आहे की नाही याची नक्की काळजी घ्या. या क्षेत्राला सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे. सनसेट पाहायला आम्ही बीचवर आलो खरं, पण तोपर्यंत सूर्य मावळला होता. हरिहरेश्वरला आलात तर इथे आरतीला नक्की या. पहिल्यांदा मी इतकी सुंदर आरती ऐकली होती. आरती सोबतच आम्ही इथल्या गावकऱ्यांशी गप्पा मारल्या, मोदक खाऊन दिवसाचा शेवट केला. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण कोस्टल राईडच्या पुढच्या भागात. नमस्कार.